रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे चिकन रस्सा. त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतले आहे आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्यासाठी खोबरे किसून घेतले आहे, कांदे चिरून घेतले आहेत, आले, लसूण, कोथिंबीर मी हे सर्व काढून घेतले आहे. हे बघा या पद्धतीने. आता मी सर्वात आधी हे कांदे एका कढईमध्ये भाजून घेणार आहे. त्यासाठी मी कांदे सर्व कढईमध्ये आता टाकून घेतलेले आहेत आणि अगदी फुल गॅसवर हे कांदे भाजण्यास सुरुवात करणार आहे. म्हणजे चिकनच्या रश्श्यासाठी लागणाऱ्या वाटणाची आता आपण तयारी करणार आहोत. हे बघा कांदे चांगले भाजून घेणार आहे मी. अगदी काळे होतील तोपर्यंत हे कांदे परतून सारखे भाजायचे आहेत. भाजीसाठी मी 2 कांदे घेतलेले आहेत, म्हणजे मोठे कांदे घेतले आहेत आणि ते उभे चांगले बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदे भाजायला थोडा वेळच लागतो. आता यामध्ये मी थोडे तेल सुद्धा टाकून घेणार आहे आणि तेल टाकून मी चांगले हे कांदे भाजून घेणार आहे. आपण ज्या पद्धतीने कांदे भाजतो त्याप्रमाणे आपल्या रश्श्याचा रंग येतो. जर आपण कांदे लाल भाजले तर रस्सा लाल राहतो आणि कांदे जर काळे भाजले तर रस्सा आपला काळा होतो. आपल्याला जसा पाहिजे त्या पद्धतीने आपण हे कांदे भाजून घ्यायचे आहेत. हे बघा यामध्ये मी आता परत एकदा थोडे तेल टाकून घेतलेले आहे आणि तेल टाकून झाल्यावर परत एकदा चांगले भाजणार आहे. तेल टाकल्यावर कांदे लवकर भाजले जातात आणि वेळही वाचतो. हे बघा आता आपल्या कांद्यांचा रंग चांगला बदललेला आहे आणि कांदे चांगले भाजले गेलेले आहेत. आता यामध्ये मी आता खोबरे टाकून घेणार आहे आणि खोबरे सुद्धा मी चांगले लालसर म्हणजे काळे होतील तोपर्यंत भाजून घेणार आहे. थोडे लालसर काळा रंग येईल तोपर्यंत हे खोबरे चांगले भाजायचे आहे. मी कांद्यांमध्येच खोबरे टाकून घेतलेले आहे. काही जण याला वेगळे सुद्धा भाजतात. हे बघा आता आपले खोबरे चांगले भाजण्यास सुरुवात झालेली आहे, म्हणजेच खोबऱ्याचा रंग आता बदलण्यास सुरुवात झालेली आहे. हे बघा आता आपले खोबरे आणि कांदे चांगले भाजून झालेले आहे. ते मी आता बाजूला काढून ठेवणार आहे आणि थोडे गार झाल्यावर त्याचे मी वाटण करून घेणार आहे. हे बघा मी आता चिकन शिजण्यास टाकणार आहे. त्यासाठी मी बारीक कांदा चिरून घेणार आहे. म्हणजेच चिकनच्या आधी मी उकड करून घेणार आहे आणि नंतर मी त्या उकडला मसाल्याची फोडणी करून घेणार आहे. हा कांदा मी चांगला बारीक चिरून बाजूला ठेवून देणार आहे. ही चिकन रस्सा बनवण्यासाठीची उकड आहे. जर तुम्हाला उकड प्यायची असेल किंवा गरम गरम सूप सारखे प्यायचं असेल तर त्यामध्ये थोडे खोबरे, लसूण, जिरे याचे वाटण करून त्याची उकड केली तर ती खूप छान लागते. हे बघा माझा हा उकडसाठी लागणारा कांदा सुद्धा बारीक चिरून झालेला आहे आणि आता मी भाजीसाठी लागणारी कोथिंबीर सुद्धा धुवून घेतलेली आहे आणि ती सुद्धा मी आता बारीक चिरून बाजूला ठेवून देणार आहे. हे सर्व चिरून झाल्यावर आता मी वाटणाची तयारी करणार आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण टाकून घेतलेले आहे, त्याचप्रमाणे आले टाकणार आहे आणि भाजलेले कांदे आणि खोबरे त्यात मी टाकून घेतलेले आहे आणि याची चांगली मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेणार आहे.
आता माझे मिक्सरमध्ये वाटण करून झालेले आहे. आता मी कुकर तापायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी तेल टाकून घेतलेले आहे. हे बघा, आता तेल चांगले तापलेले आहे. त्यामध्ये मी थोडे जिरे टाकून घेणार आहे. जिरे चांगले तडतडल्यावर त्यात मी चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे आणि हा कांदा थोडा लाल होईल तोपर्यंत चांगला परतवून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने परतवून घेतलेला आहे. यामध्ये मी आता थोडी अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहे. आणि थोडे हलकेच असे परतवून घेणार आहे. हे बघा, आता मी हे सर्व परतवून घेतलेले आहे. यात मी धुतलेले चिकन टाकून घेणार आहे. हे बघा, सर्व चिकन मी त्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि हे सर्व चांगले आता परतवून घेणार आहे. चिकन चांगले परतवून झाल्यावर त्याला मी थोडे 5 मिनिट कुकरच्या झाकणाने झाकून ठेवणार आहे, म्हणजे त्याला एक चांगले पाणी सुटेल. हे बघा, त्याला पाणी सुटलेलं आहे आणि आता मी त्यात परत एकदा परतवून घेणार आहे आणि त्यामध्ये मी आता पाणी टाकणार आहे. हे बघा, कुकरमध्ये माझे आता पाणी टाकून झालेले आहे आणि हे मी आता झाकण बंद करून ठेवणार आहे आणि कुकरच्या 4 शिट्या करून घेणार आहे. हे बघा, 4 शिट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यावर मी आता ते उघडून पाहणार आहे. हे बघा, आपले चिकन आता चांगले शिजून मऊ झालेले आहे. आता आपण याला फोडणी करून घेऊ. आता हे कुकरमधलं भाजी मी एका भांड्यात काढून घेतलेली आहे आणि कुकर परत तापायला ठेवलेला आहे आणि यामध्ये थोडे तेलही टाकून घेणार आहे. आता मी भाजीसाठी लागणारा मसाला काढून घेणार आहे. हे बघा, मी 2 चमचे लाल तिखट काढले आहे आणि हा खानदेशी काळा मसाला घेतलेला आहे आणि थोडे जिरे पावडरही मी यामध्ये टाकण्यासाठी घेतलेले आहे. जर तुम्हाला या खानदेशी काळ्या मसाल्याची लिंक लागत असेल तर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता मी कुकरमध्ये तेल टाकलेले आहे आणि आता आपले तेल चांगले तापून झालेले आहे. त्यामध्ये मी हे मिक्सरमधून केलेले खोबरे, लसूण, आले, कांदे याचे वाटण त्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि हे चांगले मी आता परतवून घेणार आहे. अगदी त्या वाटणाला तेल सुटेपर्यंत, म्हणजे त्यातील पाणी कमी होईल तोपर्यंत या पद्धतीने चांगले परतवून घ्यायचे आहे. हे बघा, वाटण चांगले परतवून झालेले आहे. त्यामध्ये मी काढून घेतलेले लाल तिखट, मसाला, धने पावडर टाकून घेतलेले आहे आणि हे चांगले मी आता परतवून घेणार आहे. अगदी बघा, हे तेल सुटण्यास सुरुवात झालेली आहे आणि वाटणाचे प्रमाणही आता कमी झालेले आहे, म्हणजे आता आपले वाटण पूर्ण तेलामध्ये तयार झालेले आहे. यामध्ये मी आता शिजलेले चिकनचे पीस, म्हणजे ही उकड टाकून घेणार आहे आणि थोडे परतवून घेणार आहे.
हे बघा आता चांगले परतवून झालेले आहे. त्यामध्ये मी थोडेसे सूप म्हणजे ते चिकनचा रस्सा टाकून घेतलेला आहे आणि थोडे 5 मिनिट हे झाकण ठेवून देणार आहे. हे बघा मी आता झाकण काढून घेतले आहे. कसे छान तेल सुटलेले आहे आणि यामध्ये मी आता पूर्ण चिकनची उकड टाकून देणार आहे. हे बघा या पद्धतीने सर्व उकड मी या मसाल्यामध्ये टाकून घेणार आहे आणि नंतर थोडे भांडे धुवूनही त्यामध्ये पाणी टाकणार आहे. हे बघा या उकडमध्ये मी थोडे जेवढे लागेल तेवढे पाणी टाकलेले आहे आणि आपला एवढा रस्सा आता तयार झालेला आहे. यामध्ये मी आता मीठ टाकून घेतलेले आहे आणि चिरलेली बारीक कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे आणि परत एकदा चमच्याने चांगले हलवून घेणार आहे आणि थोडे 15 ते 20 मिनिटे भाजी चांगली उकळून देणार आहे. हे बघा आता आपली भाजी चांगली उकळायला सुरुवात झालेली आहे आणि आपली या पद्धतीने चिकनची भाजी तयार झालेली आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.